ए नीता, थोडी भाजी परतून घे का? हा, आणि एक तुला सांगून ठेवते मी, लग्न झाल्यास भाजी तिखट मीठ काही कमी झालं, सासून जर काही म्हणली तर तिला उरपाटी बोलायचं नाही. तर म्हणतीस ना हॉटला खावा नाही तर बसा, तसं जमणार नाही. सासूला म्हणायचं आई तुम्ही मला शिकवा, मी सगळं करते असं म्हणायचं. हा आणि हो हे इथं कसं रिमोटून बाबाला न्यूज लागलो की कसं भांडण करत बसतीस का नाही, तसं तुझ्या सासऱ्यासंग भांडत बिडत बसू नको. त्यांनी न्यूज लागले की आपला मध्ये जायचं, मध्ये काम बिम करायची, नाहीतर बाप ते सासऱ्याला भांडत बसशील, तसं जमणार नाही. तिथं नीट राहायचं. अगं काय पसारा टाकलीस ग, असं जमत नाही. सासर मध्ये नीट पसारा आवरावं लागतंय. आणि हो की हे असले थिट्टे मिट्टे कपडे सासरला घेऊन जायचं नाही अजिबात. ही सगळे इथं ठेवून जा. हा, ही कपडे इथं न्यायचं नाही, तिथं सासर मध्ये न्यायचं नाही. तिथं साड्या घालायचं, मस्त भरून पुरून गाऊन घाल म्हणली सासून तर विचारून घालायचं. ही सगळे थिट्टे मिट्टे कपडे इथंच ठेवून जायचं. ए पुरी आवर लवकर, किती वेळ का? इतका वेळ असते का बाथरूम मध्ये? आवर लवकर. तू काय करते का बाथरूम मध्ये एवढा वेळ? रील बघत होते मम्मी. ते रील पिल आजपासून बंद करा. सासर मध्ये चालत नाही असलं रील पिल काही बी. बंद करायचं ते सगळं आणि पटकन आवरायचं. आणि हो, नवरा बायको मध्ये कधी कुरबुर झालं, भांडण झालं तर आपसात मिटवायच्या गोष्टी, नाही तर जातील पुळका लगेच सासूबाईचा सांगायला त्यांना लगेच आपला पण मिटवून घ्यायचं असतंय भांडण. हा, आणि हा घरात काही झालं तर पटकन आईला फोन करून सांगायचं, म्हणजे नाहीतर माझ्यापासून लपून ठेवेल.